मी 25/9/2025 व 26/9/2025 ला सांगवा बुजुर्ग येथे झालेला प्रकल्प आहे। त्या प्रकल्पामध्ये जे शेतीचं भूसंपादन करण्यात आलं आहे ते अतिशय म्हणजे असं करा की ते भूसंपादन करत असताना नदीकाठची शेती सोडून देण्यात गेली आणि वरची शेती घेण्यात आली आणि घरांचं पुनर्वसन करत असताना नदीकाठचे घरं सोडून देण्यात आले, वरची घरं घेण्यात आली। असा मोठा भ्रष्टाचार त्या दोन्ही भूसंपादनामध्ये झाला आहे आणि तो भूसंपादनाचा घोळ निकाली काढावा आणि जे असदपूर शहापूरमध्ये ज्या लोकांचं पुनर्वसन झालं त्या पुनर्वसनामध्ये ज्या सोयीसुविधा झाल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या झाल्या। त्यामध्ये शाळा खोल्या असतील, बांधकामं, विविध तऱ्हेचे बांधकामं, रस्त्याचं बांधकाम आहे, नालीचं बांधकाम आहे, अंगणवाड्या, विविध तऱ्हेचं सगळं निकृष्ट काम झालं। त्यामुळं मी त्या आंदोलनावर दखल अधिकाऱ्यांनी न घेतल्यामुळं मी दिनांक 29/1/2026 ला 11 वाजता आंदोलन करण्याचा मुद्दा हाती घेतला। परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मी ते आंदोलन 3 वाजता त्यांची शोकसभा व श्रद्धांजली देऊन सुरू केल्यानंतर 3 वाजतापासून सकाळी 7 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन देत असताना एकही पाटबंधारे विभागाचा अधिकारी असो किंवा संबंधित एजन्सीचा अधिकारी असो या ठिकाणी आलेला नाही। त्यामुळं मी आज याच पुनर्वसनामध्ये निकृष्ट दर्जाची बांधलेली टाकी त्या टाकीवर चढलेलो आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या टाकीवरून उतरणार नाही। जर मी टप्प्याटप्प्याने हे आंदोलन बदलवणार आहे, परंतु आज जर 7 ते 8 वाजेपर्यंत मला न्याय मिळाला नाही तर मी या टाकीवरूनच दुसरं आंदोलन करेल। तरी माझ्या जीवितात जर हानी झाली तर याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहील।